पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी अजित पवारांनी पोलिसांना फोन केला होता का? हा मोठा प्रश्न उपस्थित केलेला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी। पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी दमानी यांची आहे। आणि जर अजित पवारांनी या प्रकरणामध्ये फोन केला असेल, हस्तक्षेप केला असेल, तर अजित पवारांचा मुख्यमंत्री राजीनामा घेतील का? हाही सवाल दमानी यांचा आहे। मी एक ट्वीट केलं होतं आणि त्या ट्वीटमध्ये मी माझ्या मनातल्या काही शंका उपस्थित केल्या होत्या की पुण्याच्या त्या भीषण अपघातात जिच्यात 2 अतिशय जवान अशा मुलांनी त्यांचे प्राण गमावले होते आणि ज्याच्यात आपण बघितलं की सगळी पोलीस यंत्रणा ही एका श्रीमंत कुटुंबासाठी काम करत होती। त्याच्या मागे कोण होतं असं माझ्या मनात शंका होती, पण ती शंका होती म्हणून मी ते ट्वीट डिलीट केलं होतं। पण आज माझी ती शंका खरी ठरते की काय, कारण आत्ताच मी काही जर्नलिस्टचे ट्वीट्स बघितले, त्याच्यावरचे पूर्ण ती जी स्टोरी आहे ती की अजित पवारांनी पुण्याच्या सीपींना फोन केला आहे असं ते ट्वीट आहे। आणि हीच शंका माझ्याही मनात होती, कारण पहिले 4 दिवस अजित पवारांकडनं एक सिंगल ओळ आणि प्रत्येक गोष्टीत बोलणारे अजित पवार, फार स्वतःला अगदी मी सकाळी उठून काम करणारे म्हणणारे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना एकही शब्दाने काही बोलले नाहीत आणि प्रत्येक वेळेस फक्त त्या टिंगरेंचंच नाव पुढे येत होतं। याच्यावर टिंगरेसाठी काही मला नाही वाटत पुण्याचे सीपी असं काही करू शकतील, पण हा जो सगळी सारवासारव चालली होती ती कोणामुळे चालली होती हा पहिला प्रश्न। माझा सरळ विचारणा आहे सीपी पोलीस पुण्याच्या की त्यांनी तात्काळ याच्यावर क्लॅरिफिकेशन द्यावं। जर अजित पवारांनी त्यांना फोन केला होता की नाही हे सांगावं, केला नसेल तर उत्तम, पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब आज राजीनामा घेतलाच पाहिजे। जर या प्रकरणामध्ये अजित पवारांनी पुणे पोलिसांना फोन केला असेल तर त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री घेणार का, असा सवाल अंजली दमानी विचारतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।